संगमेश्वर तालुक्यातील साखरपा नजीक तिवरे आणि पुरिये गावाला जोडणाऱ्या कॉजवेवरून एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली असून या तरुणाचा शोध स्थानिक ग्रामस्थांनी घेतला आणि मृतदेहही ताब्यात मिळाला आहे। मंगळवार दिनांक 24 रोजी दुपारनंतर या कॉजवेवरून घरी परत येत असताना दीपक अंकुश गोरुले वय सुमारे 45 याचा पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेल्याने बळी गेला। या प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रदीप रामाने, शशिकांत गोरुले, वैभव कांबळे आणि ग्रामस्थांनी मिळून वाहून गेलेल्या दीपक गोरुले याचा मृतदेह नदीपात्रातून शोधून काढला व पुढील कारवाईसाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला। या तिवरे आणि पुरिये गावात जाण्यासाठी असलेल्या कॉजवेवर यापूर्वी अनेक घटना घडल्या असून 2 जीवांचे बळी गेले आहेत। अजून किती बळी गेल्यानंतर या कॉजवेचे रूपांतर मोठ्या पुलामध्ये होईल अशी चर्चा व प्रतीक्षा गावकरी करीत आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।